या अध्यायाची फलश्रुती आहे की हा अध्याय वाचल्याने, ऐकल्याने, ऐकणाऱ्याचे, वाचणाऱ्याचे सर्व कार्य यशस्वी होतील. चला तर मग प्रत्यक्ष अध्यायाला सुरुवात करूया. अध्याय 34. घटक पहिला. वीरभद्रांना जीवदान दिले. श्री गणेशाय नमः. महादैत्यांच्या संगतीने युद्धामध्ये आपला वरदपुत्र जळून भस्म झाला म्हणून भगवान शंकरांना अनिवार्य दुःख झाले. वीरभद्रांचे गुण आठवून ते हुंदके देत रडू लागले. ते पाहून गोरक्षांचे हृदय कळवळले. आपल्या तपश्चर्येच्या काळात ज्यांनी रात्रंदिवस अपार कष्ट घेतले, मातेप्रमाणे आपला सांभाळ केला, त्या भगवान शंकरांना आज आपल्यामुळेच पुत्रशोक झाला. वीरभद्रांना मारून आपण त्यांचे चांगलेच पांग फेडले. या विचारांनी ते अस्वस्थ झाले. त्यांना स्वतःचीच लाज वाटू लागली. त्यांनी त्यांची क्षमा मागितली आणि म्हणाले, तात महाराज, मी वीरभद्रांना जिवंत करतो. तुम्ही मला त्यांच्या अस्थी आणून द्या. तेव्हा ते म्हणाले, वत्स, वीरभद्र जागृती, स्वप्न, सुषुप्तीत केवळ माझेच नामस्मरण करत आहेत, म्हणून मृत्यूनंतरही त्यांच्या अस्थींमधून माझाच नामघोष ऐकू येईल. त्यानंतर त्यांनी युद्धभूमीवर जाऊन ज्या अस्थींमधून शिवजप ऐकू येत होता, त्या सर्व अस्थी गोळा करून त्यांच्यापाशी आणल्या. तेव्हा त्यांनी संजीवनी मंत्राने त्यांना जिवंत केले. उठून उभे राहताच ते कुठे आहेत माझे धनुष्यबाण असे विचारू लागले. तेव्हा शिवजींनी त्यांना शांत करून घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यामुळे त्यांच्या मनातील नाथविषयक द्वेषाची सर्व जळमटे निघून गेली. त्यांनी गोरक्षांचे आभार मानले, त्यांना प्रेमाने आलिंगन दिले. नाथजींनी वातचक्रात गरगर फिरणाऱ्या सर्व शिवगणांना खाली उतरवले. त्यानंतर हरिहरांसह वीरभद्र व समस्त शिवगणांनी त्यांचा निरोप घेतला आणि स्वस्थानी प्रस्थान केले. घटक दुसरा. मच्छिंद्रनाथांचा पूर्वदेहात प्रवेश. श्री गुरु मच्छिंद्रनाथांच्या भग्नदेहाची प्राप्ती झाल्यावर गोरक्षांनी चौरंगीसह प्रयाग गाठले. तेथे शिवालयात वस्ती करून ते त्या शवाचे रक्षण करत राहिले. एके दिवशी त्रिविक्रमाच्या देहातील मच्छिंद्रांची व त्यांची गाठभेट झाली. आपल्या शिष्याला पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी जवळ बसवून त्यांची प्रेमाने विचारपूस केली. त्यांनीही नाथजींना शवाविषयीची सर्व हकीकत सांगितली आणि 12 वर्षाची मुदत संपत असल्याची सूचना केली. ती मान्य करून ते म्हणाले, अजून काही दिवस थांबा. धर्मनाथांना गादीवर बसून मी लवकरच परत येतो. राजवाड्यात परतल्यावर मच्छिंद्रनाथांनी राजपुत्राला राज्याभिषेक करण्याविषयी आपल्या मंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली. पुढे एका उत्तम मुहूर्तावर धर्मनाथांना राज्यावर बसून त्यांनी मोठा उत्सव केला. त्यानंतर 1 महिन्याने ते रात्री झोपले, पण परत उठलेच नाहीत. रेवती राणीने हंबरडा फोडला. धर्मनाथ रडू लागले. साऱ्या नगरावर क्षणात शोककळा पसरली. ते व्रत कळताच गोरक्षांनी नाथजींच्या भग्न देहावर संजीवनी प्रयोग करून तो पूर्ववत केला. त्रिविक्रमाच्या देहाचा त्याग केल्यानंतर मच्छिंद्रनाथ सूक्ष्म रूपाने शिवालयातच होते. त्यांनी त्यात प्रवेश केला आणि तात्काळ उठून बसले. तेव्हा गोरक्ष आणि चौरंगी यांना अपार आनंद झाला. त्यांना वंदन केल्यावर ते दोघेही त्यांच्याशी गप्पागोष्टी करत बसले. त्रिविक्रमाच्या शवावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले होते. तेव्हा ते तिघेही तेथे उपस्थित होते. त्यावेळी मच्छिंद्रांना पाहून रेवती राणीस मोठे आश्चर्य वाटले. पित्याच्या निधनाने धर्मनाथांना अतिशय दुःख झाले होते. दहनविधी झाल्यावर तिने त्यांना एकांतात नेले. त्यांना सर्व हकीकत नीट समजावून सांगितली आणि मच्छिंद्रनाथच तुमचे पिताजी आहेत हे पटवून दिले. ते ऐकून ते शांत झाले. त्यांनी शिवालयात जाऊन मच्छिंद्रांची भेट घेतली आणि त्या तिघांनाही राजवाड्यात घेऊन गेले. ते यती वर्षभर तेथे राहिले. त्यानंतर ते तीर्थयात्रेस निघाले. निरोप घेताना मच्छिंद्रनाथांनी धर्मनाथांचे सांत्वन केले आणि म्हणाले, मी 12 वर्षांनी परत येईन आणि गोरक्षांकडून तुम्हाला जोगदीक्षा देऊन माझ्याबरोबर घेऊन जाईन. तोपर्यंत तुम्ही राज्यभोग घ्या, आईची सेवा करा आणि तिला आनंदात ठेवा. त्यानंतर गोरक्ष व चौरंगी यांच्यासह ते प्रवासास निघाले. घटक तिसरा. माणिक अडबंगनाथ झाले. प्रयागावरून निघालेले ते तीनही नाथ पुढे गोदावरीच्या काठाने मार्गक्रमण करत भामानगरास आले. मार्गामध्ये गोरक्षांनी मच्छिंद्रांना माणिक भेटीचा गमतीदार किस्सा सांगितला. मग ते तिघे त्या शेतावर गेले. तेथे समोरचे दृश्य पाहून त्यांना मोठाच धक्का बसला. कारण माणिक नावाचे ते कृषक पुत्र डोक्यावर ओझे घेऊन काष्ठवत निश्चल उभे होते. त्यांच्या जटाखाली लोंबत होत्या. नखे वाढून मुरडली होती. देह अस्थिपंजर झाला होता. त्यांची तपश्चर्या पाहून गोरक्षांनी धन्य उद्गार काढले आणि मच्छिंद्रांना हेच ते माणिक असे सांगितले.
मग ते तिघेही त्यांच्यापाशी गेले. मच्छिंद्र म्हणाले, बाळ, तुमचे तप उत्तम झाले आहे, ते आता पूर्ण करा. त्यावर माणिक म्हणाले, तुम्हाला त्याच्याशी काय करायचं आहे? चला आपला मार्ग सुधारा, माझी खोटी स्तुती करू नका. ते ऐकून त्यांना मौज वाटली. त्यांनी कौतुकाने अनेक प्रश्न विचारले, पण त्यांनी आडमुठेपणाने भलतीच उत्तरे दिली. तेव्हा ते सरळ मार्गाने ताळ्यावर येत नाहीत हे लक्षात घेऊन गोरक्ष त्यांच्याजवळ जाऊन म्हणाले, आहा, केवढी ही तपश्चर्या! तुमच्यासारखे तपस्वी मी कधीच पाहिले नाहीत. तरी कृपावंत होऊन माझ्यावर अनुग्रह करा. त्यावर त्यांनी सवयीप्रमाणे दुरुत्तर दिले. म्हणाले, तुम्ही मला गुरु हो म्हणता, त्यापेक्षा तुम्हीच माझे गुरु का होत नाही? ते ऐकून गोरक्षांनी जशी तुमची इच्छा असे म्हणून त्याच क्षणी त्यांच्या कानात मंत्रोपदेश केला. त्या उपदेशाने त्यांचे अज्ञानपटल दूर होऊन ते ब्रह्मस्वरूप झाले. त्यांनी तप सोडले आणि गोरक्ष चरणांना मिठी घातली. तेव्हा त्यांनी शक्तिमंत्रांनी भारलेली सिद्ध विभूती त्यांच्या अंगाला लावली. त्यामुळे ते सशक्त आणि टवटवीत दिसू लागले. गोरक्षांनी माणिकना प्रेमाने मच्छिंद्रांकडे नेले. त्यांनीही त्यांना थोपटले. मग गोरक्षांकडून नाथ दीक्षा घेऊन त्यांचे अडबंगनाथ असे नामकरण केले. त्यांना आपल्याबरोबर घेतले. प्रवासामध्ये गोरक्षांनी त्यांना सर्व विद्यांमध्ये पारंगत केले. 12 वर्षांनी ते 4ही तपस्वी पुन्हा प्रयागास आले. घटक चौथा. धर्मनाथांना योगदीक्षा दिली. धर्मनाथांनी आपल्या कारकिर्दीत प्रजेला सुखात ठेवले होते. ते रेवती राणीचीही मनपूर्वक सेवा करत असत. त्यांना एक पुत्र होता आणि त्याचे नावही त्रिविक्रम ठेवण्यात आले होते. मच्छिंद्र, गोरक्ष, चौरंगी आणि अडबंगनाथ प्रयागास आले तेव्हा धर्मनाथ त्यांना स्वतः सामोरे गेले. त्यांचे स्वागत केले आणि त्यांना सन्मानाने राजवाड्यात आणले. तेथील मुक्कामात मच्छिंद्रांनी त्यांच्या मुलाला राज्यावर बसवले आणि माघ शुद्ध द्वितीयेला गोरक्षांकडून धर्मनाथांना योगदीक्षा दिली. त्या अनुग्रहदिनी मोठा उत्सव करण्यात आला. त्या सोहळ्याला स्वर्गातील देव आणि सर्व प्रजाजन आले होते. त्यावेळी भोजन पंक्तीत बसलेल्या सर्वांना गोरक्षांनी स्वहस्ते घास भरवले. त्यांच्या हातून प्रसाद प्राप्त झाल्यामुळे तृप्त झालेले देवांना अतिशय संतोष वाटला. त्या प्रसंगी अमरगणांनी प्रत्येक वर्षी असा प्रसाद मिळावा अशी इच्छा प्रकट केली. तेव्हा गोरक्षांनी धर्मनाथांच्या मुलाला दरवर्षी तसा उत्सव करण्यास सांगितले. तेव्हापासून ती द्वितीया धर्मनाथ बीज म्हणून प्रख्यात झालेली आहे आणि या दिवशी उत्तम सोहळा करून लोकांना भोजन देणाऱ्यांच्या घरी रोग, दुःख, दारिद्र्य, संकटे येणार नाहीत. तेथे लक्ष्मी नांदेल, मनोरथ पूर्ण होतील आणि संसार उत्तम प्रकारे चालेल असे गोरक्षनाथांनी किमयागिरी या ग्रंथात प्रतिज्ञापूर्वक लिहून ठेवलेले आहे. असो, प्रयागातील कार्य झाल्यावर ते 4ही नाथ धर्मनाथांना घेऊन तीर्थयात्रेस निघाले. त्यांनी त्यांना सर्व विद्या शिकवल्या. पुढे बद्रिकाश्रमास गेल्यावर त्यांना केदारनाथांचे म्हणजेच आदिनाथ शंकरांचे दर्शन घडवले आणि तपश्चर्येस बसवले. 12 वर्षांनी त्यांच्या तपश्चर्येचे उद्यापन केले. त्या वैभवशाली सोहळ्यास उपस्थित राहून देवांनी धर्मनाथांना अनेक आशीर्वाद आणि उत्तम असे वर दिले. त्यानंतर मच्छिंद्रांसह ते सर्व नाथ पुन्हा प्रवासास निघाले. घटक 5वा. रेवणनाथांना सिद्धिलाभ. पूर्वी ब्रह्मदेवांच्या वीर्यापासून 88,000 ऋषी उत्पन्न झाले. त्या वीर्याचा काही अंश रेवा नदीच्या काठावरील वाळूत पडला होता. कालांतराने त्यामध्ये चमस नारायणांनी संचार केला. तेव्हा त्या रेतीतच एक तेजस्वी बालक उत्पन्न झाले. काही वेळाने सहन सारुक नावाचा एक शेतकरी पाणी नेण्यासाठी तेथे आला असता त्याला ते रडणारे बालक दिसले. दया येऊन त्याने त्याला उचलले. तसे ते रडायचे थांबले. मग त्याने त्याच्या मातापित्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. म्हणून त्याने त्याला घरी नेले आणि आपल्या पत्नीच्या स्वाधीन करून सर्व हकीकत सांगितली. त्या तेजस्वी बालकाला पाहून तिलाही खूप आनंद झाला. तिने त्याला दूध पाजले, नाहूमाखू घातले आणि पाळण्यात स्वतःच्या मुलाशेजारीच निजवले. रेवातीरी रेवेत सापडला म्हणून त्यांनी त्याचे नाव रेवण असे ठेवले. रेवण हळूहळू मोठे होऊ लागले. 12व्या वर्षापर्यंत त्यांना शेतीची बरीचशी कामे येऊ लागली. एके दिवशी पहाटेस ते आपल्या बैलांना चारण्यासाठी रानात नेत होते. योगायोगाने त्याच रस्त्याने श्री गुरु दत्तात्रेय गिरनारकडे जात होते. मागून बैल येत आहेत हे पाहून ते थोडा वेळ थांबले आणि बैल पुढे जाताच त्यांच्या मागोमाग चालू लागले. त्यामुळे बैल बुजले
आणि जोरात पळाले. त्यावेळी त्यांना आवरण्यासाठी धावलेले रेवण दत्तात्रयांवर आदळले आणि ते दोघेही खाली पडले. त्यावेळी त्या महान तपस्वींच्या किंचित अंगस्पर्शाच्या प्रभावाने त्यांच्या अंतःकरणातील ज्ञानदीप एकदम प्रकाशित झाला. आपण परमज्ञानी आणि त्रैलोक्यात वंदनीय चमस नारायण आहोत. मग या भूलोकात ही कोणती कर्मे करत आहोत असा त्यांना प्रश्न पडला. तेवढ्यात श्री गुरूंनी त्यांना विचारले, बाळ, तुम्ही कोण आहात? तेव्हा त्यांनी नमस्कार करून ते म्हणाले, महाराज, तुमच्या देहात तिन्ही देवाचे अंश आहेत. त्यापैकी सत्वगुणी महापुरुष जो नारायण तो मीच आहे. मी साक्षात चमस नारायण असूनही या प्रपंचाच्या गर्तेत काबाड कष्ट करत आहे. तरी माझ्यावर कृपा करा, मला उपदेश देऊन सनाथ करा. त्याशिवाय मी आपणास जाऊ देणार नाही. बोलता बोलता त्यांना एकदम रडू आले. त्यांनी श्री गुरूंच्या चरणांवर आपले मस्तक ठेवले आणि आपल्या अश्रूंनी त्यांना अभिषेक घातला. त्यावेळी त्यांचा भक्तिभाव पाहून दत्तात्रयांना खूप आनंद झाला. पण त्याच वेळी सद्यसमयी यांच्याकडे तप नाही, ज्ञान नाही, भक्ती नाही, वैराग्य नाही, अशी स्थिती असताना पूर्ण कृपा केल्यास अनर्थ होईल. पुढे यांचा अधिकार वाढला की अनुग्रह देता येईल असा विचार करून त्यांनी आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकी ठेवला आणि प्रसाद स्वरूप एक सिद्धी देऊन त्यांचे समाधान केले. त्या लाभाने संतुष्ट झालेले रेवण बैलांना शोधण्यासाठी निघाले. तेव्हा दत्तप्रभूंनीही पुढे प्रस्थान केले. अध्याय 34 समाप्त.